जब मुंह से निकल जाता है ना जब मुंह से निकल जाता है तो दर्दमंदों का गले जाके दहल जाता है उनके गम में इंसाफ बहाता है आंसू। अरे मूंग क्या चीज है ये पत्थर भी पिघल जाता है। सोनिया चुराली सरकार हो कि मेरे भीम जैसा नेता इस जहां में पैदा हो नहीं सकता। मेरे भीम जैसा नेता इस जहां में पैदा हो नहीं सकता। अरे किसी की ऐसी सूरत ऐसा नक्शा हो नहीं सकता। अरे हमारे सर पर मेरे भीम का रहमत का साया है तो फिर हमारा किसी से बाल भी बाका हो नहीं सकता। बाबा साहब का रूप तेजस्वी चंद्रा परी के रूप तेजस्वी चंद्रा परी के जगत होते अवन भरी के सुखनी प्रतिभा सुखनी प्रतिभा मोठा झाला शिकला सवरला म्हणून काय म्हणाले की या देशामध्ये कोणी कोणाचा रिझल्ट कंट्रोल होऊ शकत नाही. होऊ शकतं का? हे नाही बोलले तरी चालते पण आज कार्यक्रम तुमच्यासाठी आज त्याग माझा रमाई
बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही भांडण झाल्यावर बोलता, इथं पण बोललं पाहिजे थोडं. मोठा या देशामध्ये कोणी कोणाचा रिमोट कंट्रोल होत नाही. मी अगोदरच ऐकायला जोरदार बोलतच ऐकायला. या देशामध्ये कोणी कोणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत. या देशामध्ये कोणी कोणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आणि साधी बायको नवऱ्याचा धाकात राहू शकतो. या देशामध्ये कोणी कोणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, साधी बायको नवऱ्याचा धाकात राहू शकत नाही. या देशामध्ये एकच रिमोट कंट्रोलचा महाल आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई या सगळ्यांना वरदान आहे, ते म्हणजे माझ्या बापाने दिलेलं या भारताचं संविधान आहे. आणि म्हणून मोठा झाड शिकला सवरला, मोठा झाड शिकला सवरला, तुमच्या सगळ्या माझ्या मायमावल्या इतक्या सुंदर या ठिकाणी बसलेल्या भीमशौर्य युवा मंच उदगीर यांच्या वतीने लावण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. आज रमाईच्या जयंतीनिमित्त आपण लाडू वाटप ठेवले. क्या बात आहे. मी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघतो असं लाडू वाटप. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. खास काही तुमच्या आवडीची असंच आपलं उदगीर सारखं छोटस गाव असतं आणि त्या गावामध्ये रमाई घरी बसलेली असते आणि रमाई घरी बसल्यानंतर रमाई अस्वस्थ असतं, विचारामध्ये असते आणि अचानक बाबासाहेब रमाईकडे जातात आणि बाबासाहेब रमाईला म्हणतात की रामू अशी अस्वस्थ का बसली. त्यावेळेस रमाई बाबासाहेबांचा प्रश्न करते की साहेब आज माझं मन लागत नाहीये.
फिरायला गेलं तर बरोबर. त्यावेळेस बाबासाहेब रामायला म्हणतात की रामू आपण जाऊया फिरायला. त्यावेळेस आता उदगीर सारखं एक छोटंसं गाव असतं. माझं सगळ्यांना आवाज क्लिअर येतो ना, समजतं सगळ्यांना. रमाई म्हणते की साहेब मी 5 मिनिटात आले. त्यावेळेस असं आपल्या उदगीर सारखं छोटंसं गाव असतं, तुमच्यासारख्या माय मावल्या त्या गावामध्ये राहत असतात. आणि बाबासाहेब रमायला घेऊन फिरायला गेल्याच्या नंतर तुमच्यासारख्या माय मावल्या बाबासाहेबांकडून काय म्हणत असतील? आपण एक म्हण म्हणतो बघा, सगळ्यांना माहिती आहे. आमच्या वंशाला